आज आपल्याला कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह पाहायचा आहे. बघा, कॉट एक्स डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू डी एक्स विच इज इक्वल टू कॉटचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, बरोबर. मग डी बाय डी एक्स ऑफ कॉट एक्स इज इक्वल टू मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. म्हणजे आणखी एक फॉर्म्युला तयार होतो, डी बाय डी एक्स ऑफ कॉट एन एक्स. आणि तो फॉर्म्युला काय बाळांनो, मायनस कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय कोसेक स्क्वेअर एन एक्स आणि इंटू एन एक्सचा पण डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल आणि तो किती असतो एन. म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ कॉट एन एक्स काय मिळणार आहे आपल्याला, मायनस एन इंटू कोसेक स्क्वेअर एन एक्स, बरोबर. मग आता आपल्याला याच्यावरती एक्झाम्पल कसे असतील बघा, डी बाय डी एक्स ऑफ कॉट 4x इज इक्वल टू काय येणार, मायनस कॉटचा डेरिव्हेटिव्ह कोसेक स्क्वेअर 4x इंटू 4x डेरिव्हेटिव्ह 4, म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ कॉट 4x इज इक्वल टू मायनस 4 कोसेक स्क्वेअर 4x. सिमिलरली डी बाय डी एक्स ऑफ कॉट 10x इज इक्वल टू मायनस कोसेक स्क्वेअर 10x इंटू 10x डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 10, बरोबर. थर्ड एक्झाम्पल, डी बाय डी एक्स ऑफ कॉट 25x is equal to minus cosec square 25x आणि 25x चा डेरिव्हेटिव्ह काय 25, म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ कॉट 25x इज इक्वल टू मायनस 25 कोसेक स्क्वेअर 25x. सिमिलरली फोर्थ एक्झाम्पल, डी बाय डी एक्स ऑफ कॉट 40x इज इक्वल टू मायनस कॉटचा डेरिव्हेटिव्ह कोसेक स्क्वेअर 40x आणि 40x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार बाळांनो 40, म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ कॉट 40x इज इक्वल टू मायनस 40 कोसेक स्क्वेअर 40x. आणि मग जर ही 4 एक्झाम्पल तुम्हाला समजले असतील तर डी बाय डी एक्स ऑफ कॉट 50x इज इक्वल टू वॉट हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. थँक्यू.